नमस्कार. मी डॉक्टर सुरेश खमितकर आपल्या भारत भाग्यविधाता या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. आजचा हा दिवस 8 मार्च अर्थातच जागतिक महिला दिन. यासाठी आपण आज संपूर्ण महिला वर्गासाठी शुभेच्छा देण्यासाठी विशेषतः आजचा हा एपिसोड आहे. जागतिक महिला दिन अर्थातच स्त्रीच्या शक्तीला त्रिवार वंदन करण्याचा हा दिवस. स्त्री ही एक महान शक्ती आहे, म्हणून तर स्त्रीला शक्ती देवता असंही म्हटलं जातं. शक्ती जेव्हा आपण सदुपयोगासाठी वापर करतो त्याचा, तेव्हा त्याच्यातून नक्कीच काहीतरी चांगलंच घडतं. पण जेव्हा एखाद्या शक्तीचा दुरुपयोग होतो तेव्हा त्याची फळं सुद्धा भोगावीच लागतात. स्त्री शक्ती ही अतुलनीय आहे. त्याची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. इतकी अफाट शक्ती स्त्रीच्या मध्ये निसर्गाने दिलेली आहे. पुनरुत्पादन शक्ती सुद्धा एक ही विशेष शक्ती आहे आणि ती फक्त स्त्रीमध्ये आहे. आज जगाची जननी, विश्वाची जननी म्हणजे ही स्त्री आहे. ही स्त्री नेहमीच महान असते. दिवस कोणताही असो, पण आपल्यासाठी, आपल्या माणसांसाठी ती 24 तास कोणाचाही स्वतःचा कोणाचाही विचार न करता ती झटत असते. या उद्देशाने म्हणतोय, आज एखादी समस्या आली तर पुरुष मागे हटतो, तथापि स्त्री कुठल्याही समस्येला तोंड देण्यासाठी ही नेहमीच तयार असते आणि त्या समस्येचं यशस्वीपणे निपटारा करण्याची शक्ती ही स्त्रियांमध्येच आहे. सर्व महिला वर्गांना माझी एक नम्र विनंती आहे. आपली ही जी शक्ती आहे ती अतिशय महत्वाची आहे. आपण जसं एखाद्या व्यक्तीला जन्म देतो तसंच त्याचं पालन पोषण हे स्त्री वर्गाकडूनच अर्थातच मातेकडूनच केलं जातं. त्यामुळं सर्वात श्रेष्ठ स्थान हे मातेलाच आहे. या मातेकडून फक्त आणि फक्त आपल्या संततीसाठी चांगलं घडावं हीच सदैव इच्छा असते आणि ती अर्थातच चुकीची नाही. तथापि फक्त संततीसाठी ही शक्ती न वापरता आपल्या कुटुंबियासाठी, आपल्या सख्यांसाठी, मैत्रिणीसाठी, आपल्या संबंधित जे नातेवाईक आहेत त्या सर्वांसाठी आणि त्यानंतर आपल्या शहरासाठी, गावासाठी, आपल्या राज्यासाठी आणि आपल्या देशासाठी सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने नियोजन केलं असता आपण यशस्वीपणे या व्यक्तीची एक घडण घडू शकतो. कुठल्याही व्यक्ती तयार होण्यामागे सर्वप्रथम मानाचं असं स्थान असतं ते मातेचं. माता ज्याप्रमाणे घडविते त्या पद्धतीनेच ती मुलगी असो किंवा मुलगा असो त्यांची घडण होत असते. तर त्यासाठी एखाद्या चिखलाच्या गोळ्याची उपमा जेव्हा आपण देतो आणि त्याला आकार एखादा मूर्तिकार जेव्हा देतो तेव्हाच ती नवीन मूर्ती तयार होत असते. तर मातेकडून देखील आपल्या संततीचं घडण जडण घडण ही
नेहमीच होत असते, सदैव होत असते. आणि ही घडण उत्तम रीतीने व्हावी, प्रामाणिकपणाने व्हावी आणि त्याच्यावर फक्त चांगले संस्कारच केले जावेत, ही प्रत्येक मातेकडून माझी अपेक्षा आहे. कारण पुढे जाऊन हेच आपली संतती भारताचे नागरिक होणार आहेत. त्यामुळे आपल्या देशासाठी, आपल्या राज्यासाठी, आपल्या गावासाठी आपण काहीतरी देणं आहोत. आपण फक्त स्वार्थ न पाहता काय करू शकतो ही फक्त माता शिकू शकतो. आणि जन्मल्यापासून माता जशी वागते त्याचं अनुकरण फक्त संतती करत असते. तेव्हा प्रत्येक मातृत्वाला माझी नम्र विनंती आहे, तुमच्या हातामध्ये खूप मोठी ताकद आहे देश घडविण्याची. एक चांगला सुसंस्कृत नागरिक बनविण्याची, जो हक्कासोबतच कर्तव्यासाठी देखील जागरूक राहू शकतो. हे फक्त आपण घडवू शकता. जेव्हा आपण आपल्या पतीकडून त्याच्या उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा जास्त अपेक्षा ठेवतो, तेव्हाच नाईलाजाने पतीला सुद्धा आपल्या पत्नीच्या प्रेमासाठी म्हणून भ्रष्टाचाराकडे सुद्धा जावं लागतं. मग भ्रष्टाचार निर्माण होण्यासाठी कारणीभूत ही स्त्रीच आहे म्हणायला हरकत नाही. स्त्री जशी ही आपल्या शक्तीने चांगल्या गोष्टी घडवू शकते, तशीच वाईट गोष्टी घडवू शकते. तथापि ही वेळ आहे फक्त आणि फक्त प्रामाणिकपणा, सत्य आणि सुसंस्कृतपणा प्रत्येक आपल्या संततीमध्ये बिंबवणं हीच खरी मातृत्वाची शक्ती आहे. आणि अशा या मातेला मी त्रिवार वंदन करतोय. धन्यवाद. पुनश्च एकदा संपूर्ण महिला वर्गाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.